तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या आधी जे ताईचं तिकीट कटलं होतं त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एक शब्द दिला होता मंत्रिमंडळात समाविष्ट करत, तर आता काही तुम्हाला असं संदेश दिला का मुख्यमंत्री साहेबांनी? त्यावेळेला सांगितलं होतं मुख्यमंत्री महोदयाने, एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो सर्व पदाधिकारी, ज्यावेळेला लोकसभेची उमेदवारी कटली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं ठीक आहे जे झालं ते झालं लोकसभेला, पण भावनाताईंना मी आमदार करतो आणि मंत्रीसुद्धा करतो असं त्यावेळेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. आता त्यांनी भावनाताईंना मंत्री करावं हेच वाशिम जिल्ह्यातील आमच्या तमाम शिवसैनिकांची आणि जनतेची अपेक्षा आहे. या संदर्भात कुणाशी बोलले का किंवा कोणाकडून काही आश्वासन आलं का? काही नाही, असं काही नाही. नंतर 2 नावं चर्चेत आहेत सध्या मंत्रिमंडळात, शक्यता ज्यांची आहे 2पैकी एक ताईचा असू शकते. आम्हाला तर अपेक्षा आहे किंवा ताईचं असेल, कारण की ताईंना मागच्या 25 वर्षाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे आणि असा अनुभवी नेतृत्व या जिल्ह्यात तरी दुसरं कोणी नाही. तर त्यांच्या त्या कार्याची दखल घेऊन त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी सर्व जिल्ह्याच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. आणि त्यामुळे या महिला प्रतिनिधीचा किंवा महिला उमेदवाराचा अपमान होणार नाही हे मला सरकारकडून या गोष्टीची खात्री आहे की ते इथे ताईंचा सन्मान नक्कीच करतील, कारण की इथं ताईंचा सन्मान झाला तर महिलांचा सन्मान होईल असं मी इथं शासनाकडून अपेक्षा करते. रिसोर्टमध्ये जो पराभव झाला त्याचा कुठं अडचण येणार नाही का मतात? दिलेला जो कालावधी होता तो कालावधी कमी होता. प्रचारासाठी जो कालावधी आहे तो कमी होता, त्याच्यामुळे कदाचित आम्ही इथं कुठेतरी कमी पडलो. परंतु कमी पडायचं कारण नाही ना, आम्ही जे काही आपला महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा आमच्या बाजूने पडलेलं मतदान आहे. तर तिथं काय काही झालं ते तुम्हाला माहिती आहे. त्या गोष्टीवर आम्हाला काय आता जायचं नाही, ते आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीला वैयक्तिक भेटून ते सर्व बोलू. परंतु आज आपल्याला त्या मुद्द्यावर जायचंच नाही. परंतु जे काही महाविकास आघाडी विरुद्ध जे काही मतदान पडलं ते ज्या विचाराचं मतदान आहे, ते जे काही उमेदवार म्हणून, अधिकृत उमेदवार म्हणून आणि अपक्ष उमेदवार म्हणून जे काही मतदान पडलं, जे सरकारच्या बाजूनं मतदान पडलं, ते महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या उमेदवाराच्या पेक्षा जवळपास 55,000 ते 60,000 मताधिक्य आहे, अधिकचं मतदान आहे. हे बी आपण विचारात घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद. तुम्ही आमच्या बोलवण्याला, विनंतीला मान देऊन आज या पत्रकार परिषदेला हजर झाले. आज राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकात महायुतीला राज्यातील जनतेने भरघोस असे आशीर्वाद देऊन महायुतीचं एक हाती सरकार या राज्यात अस्तित्वात आणलं. त्याच पद्धतीनं या वाशिम विधानसभेतील तिन्ही मतदारसंघात महायुतीच्या बाजूनं मतदारांनी विश्वास दाखवला, आशीर्वाद दिले. त्यात आपण म्हणसाल की आमच्या वाटेला असलेल्या रिसोड मतदारसंघात आमचा पराभव झाला, परंतु मी म्हणेन की महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा महायुतीच्या बाजूने त्या रिसोड मालेगाव मतदारसंघातील जनतेने जवळजवळ 55,000 ते 60,000 मतांची आघाडी या सरकारच्या बाजूने दिली. हे सगळं होत असताना राज्यात महायुतीचं सरकार येत्या 2 दिवसात अस्तित्वात येत आहे आणि त्या सरकारमध्ये या जिल्ह्याला आकांक्षित असल्याचा जो डाग आहे तो डाग पुसण्यासाठी, त्या आकांक्षित जिल्ह्याच्या क्रमवारीतून आपण बाहेर येण्यासाठी या जिल्ह्यातीलच नेतृत्वाला मंत्रिमंडळात समावेश करून या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं, यासाठी आम्ही आपणाला सर्वांना बोलावलेलं आहे. आपल्या माध्यमातून आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते यांना आपल्या माध्यमातून हे सगळं मांडायचं आहे. कारण मागच्या 10 वर्षात 2.5 वर्ष BJP वगळता आम्ही 10 वर्षात राज्यात सत्तेत होतो. परंतु या 10 वर्षात जे काही आम्हाला पालकमंत्री मिळाले ते पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन करण्यापुरताच या जिल्ह्यात काम केलं. त्या व्यतिरिक्त काहीही राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या या सरकारचा लाभ या जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही. ते काम या जिल्ह्यातीलच नेतृत्व करू शकते. त्याकरिता आमदार भावनाताई गवळी यांना मंत्रिमंडळात समावेश करून आपल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री करावं,
एवढंच आपल्या माध्यमातून मी महायुतीच्या नेत्यांना कळवितो. एवढीच आपल्याशी चर्चा करायची होती. पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी अतिशय भरघोस असं मतदान करून आशीर्वाद देऊन महायुतीचं सरकार आणलं आणि या सरकारमध्ये सर्वात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर या राज्यातील माता भगिनीचा, महिलांचा आहे. आणि त्या महिलांच्या म्हणजे महिलांच्या आशीर्वादाने आलेल्या सरकारमध्ये महिला प्रतिनिधी असलेल्या, ज्या या संसदीय कामकाजाचा 25 वर्षाचा अनुभव असलेल्या, विदर्भाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्या काम करू शकणाऱ्या आमच्या वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भावनाताई गवळी यांना आताच्या होणाऱ्या मंत्रिमंडळात समावेश करून आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं, एवढंच आपल्या माध्यमातून आम्ही महायुतीचे नेते व आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी करण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी मुंबईला जात आहे. मला पालकमंत्री म्हणून ताई इथं पाहिजेत, हे सर्व वाशिम जिल्ह्यातल्या महिलांकडून मी हा संदेश साहेबांना पोहोचवू इच्छिते की इथं ताईंना मंत्रिपद द्यावं. सरकारने लाडक्या बहिणीचा सिंहाचा वाटा